एक महत्त्वाची बातमी यवतमाळ जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याला ठाकरेंच्या सेनेचा घेराव। अशोक उईकेंचा ताफा अडवल्याने 10 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल केल्याने ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। यवतमाळ जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरेंच्या सेनेचा हा घेराव आपण पाहतोय। अशोक उईके यांचा ताफा अडवल्याने 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। गजानन, काय माहिती? नक्की यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशनला हजारो कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला आहे। पोलीस स्टेशनच्या तीनही बाजूने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहे जोरदार घोषणाबाजी देत आहेत, त्यामुळे बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। आज दुपारी आढावा घेण्यासाठी आलेले आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवण्यात आला होता काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून, आणि त्यामुळे 10 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आता अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि चक्क पोलीस स्टेशनला घेराव घालण्यात आलेला आहे। पोलीस समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कार्यकर्ते ऐकायला तयार नाही, त्यामुळे बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। अक्षरशः पोलीस स्टेशनच्या तीनही बाजूने ठाकरे गटाच्या हजारो कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी आहे। त्यांना समजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि घेराव घालण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनला। आताही तो घेराव जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पोलीस स्टेशनवरच हे कार्यकर्ते आल्यामुळे तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा राखण्याचं मोठं चॅलेंज पोलिसांसमोर आहे, त्यामुळे अतिरिक्त कुमक यवतमाळवरनं मागवण्यात आल्याची ही माहिती आहे। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमचे प्रतिनिधी किरणताई आमची चर्चा चालूच आहे। म्हणून म्हणतो तुम्ही शांत जेव्हा मी चालत मी तुम्हाला सांगून गेलो आम्हाला बोलू देते का नाही? नाही तुम्ही आमची माणसं बाहेर काढा, नाही तर आम्हाला सगळ्याला तुमचा आरोप म्हणते काय सिरियस मॅटर नाही, सिरियस मॅटर मी काय म्हणतो किरणताई बोलत आहे ना।